पेरणीच्या तोंडावर आमच्यावर आलेलं संकट सरकारनं दूर करावं अशी आर्त हाक लातूरमधील पीडित शेतकरी राम बिराजदार आणि त्यांच्या पत्नीनं दिलेली आहे। निलंगा तालुक्यातील कोराळे इथं एका शेतकऱ्यानं शेतीसाठी बाजारामधून बैलजोडी खरेदी केली। मात्र बैलजोडी घेऊन ते आपल्या गावाकडे परतत असतानाच काही गोरक्षकांनी त्यांची अडवणूक करून बैल कत्तलीसाठी नेले जात असल्याचा संशयावरून त्यांचे बैल ताब्यामध्ये घेतले। त्यानंतर बैलजोडीसह त्यांना पोलीस ठाण्यामध्ये नेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। बैल गोशाळेत रवाना करण्यात आले। दरम्यान हे बैल शेतीसाठी विकत घेतल्याचं शेतकऱ्याने सांगितलेलं आहे। तसंच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी या शेतकऱ्याने केलेली आहे। आणि या पीडित शेतकरी दाम्पत्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। शेतकरी राम बिराजदार यांच्याकडे आपण आलेलो आहोत। आपण पाहू शकता की आता त्यांच्या भेटीसाठी जे आहेत ते आता या भागातले शेतकरी जे आहेत ते येत आहेत, आपण सांगतायत। आपण त्यांना संवाद साधूया। काय सांगाल की तुमच्यावर ही जी वेळ बेतलेली आहे, आता काय प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे का? बघा, आता पेरणी रुकल्या, माझी पेरणी झालेली नाही। मी हे बैल राहता वासरं आहेत माझ्याकडे, 2 वासरं राहता मी पेरणीसाठी मी 2 बैल खरेदी केले, तरी त्यांनी बैल नेऊन मध्ये घातले सर। निलंग्याला धरल्यामुळं त्याने मला पोलिस असं म्हटले की तुमचे बैल गेल्या सोडता आम्ही, बैलावर काही दोष नाही, फक्त गाडीवर आम्ही केस करणार आहोत एवढंच बोलले मला। आणि पुन्हा माझ्यावर बैलावर केस केले। आता हे जे दुसरे 2-3 लोकांवर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे, हे लोक होते का तुमच्या? नाही, कोणीच नव्हते। मी ड्रायव्हर आणि त्यांनी 2-3च होतो। आता जे अन्य जे कुरेशी नावाचे जे लोक आहेत त्यांच्यावर दाखल केलेलं आहे, ते लोक होते का गाडीत? ते कोणीच नाहीत, आम्हाला माहिती पण नाही आणि ते कोणी नव्हती बी गाडी। मग तुम्ही आता पोलीस स्टेशनला वगैरे गेलो होतो का? गेलो होतो, पोलिस माझी काही दाद फिर्याद काहीच केली नाही। तर ते कोर्टातर्फेच बघू, हेच बघू, तेच बघू म्हणून मला टाळी केली। आता 8 दिवस झाला। 8 दिवस झाल्यामुळं मला हे सगळं हे करायचं पडलं। त्यांच्या पत्नी सुद्धा आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, तुम्ही शेती करताय आणि तुमचे बैल जे आहेत आता कत्तलीसाठी नेत आहेत असा आरोप झालाय तुमच्यावर? नाही, चुकीचं आहे। पेरायसाठी खरेदी केलेले होते बैल। बरं, आता काय मागणी असेल तुम्हाला? मागणी काय, आता काय बोलतील ते बोलतील सगळेजण, खर्च काय आहे ते देतील। तुम्ही गुन्हा नोंद करण्याच्या अगोदर शेतकऱ्यांचे बैल आहेत का दुसरीकडे कुठं जात आहेत हे क्रॉस व्हेरिफिकेशन न करता तुम्ही कसे काय ठरवता की हे कत्तलखान्याला जात होते? आता ह्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे ना। आता पाऊस पडला, एकतर पाऊस पडत नव्हता, आता पाऊस पडलाय, पुढे पडेल का नाही याची शक्यता कमी आहे। आता शेतकऱ्यांना पेरायचं आहे, त्यांनी कशाने पेरायचं? बघा, मी कधीच नाही हे माझ्या जीवाला तर डाग लागलीच लागला। आता हे काय पोलीस माझी डाग काढून माझ्यावर जे गुन्हा झालाय ते पोलीस फिर्याद आपण त्यांनी फिरवून घ्यावं गुन्हा आणि माझे बैल मला परत करा। आपण जर पाहिलं तर ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे त्याच्यावर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली पाहिजे असं ते म्हणतात। त्यांचे बैल जे आहेत ते बैल त्यांना परत द्यावे असे ते म्हणतात, कारण ते बैलाच्या आजही प्रतीक्षेत आहेत। पेरणी त्यांची बाकी आहे, त्यामुळं मायबाप सरकार त्यांच्या शेतकऱ्याकडे कशा पद्धतीनं पाहता आणि त्यांना न्याय देतं का हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।